आज आपण इयत्ता 8वी मराठी पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा. उत्तर, प्रतिज्ञा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी केलेला घोर निर्धार. ध्येय मिळवण्यासाठी कितीही कष्ट सोसण्याची आणि अगदी प्राणांची बाजी लावण्याचीही तयारी असणे म्हणजेच प्रतिज्ञा होय. आ. सस्यश्यामला माता. उत्तर, धान्याच्या पिकांनी समृद्ध झालेली आणि डवरून आलेली धरणी माता म्हणजेच सस्यश्यामला माता होय. प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. 1. भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे? उत्तर, भारतातील लोक. 2. महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये. उत्तर, सक्रियता, सुबुद्धता. दुसरी आकृती, देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती. उत्तर, 1. नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. 2. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे. 3. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. 4. आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. प्रश्न तिसरा, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार. भारत माता म्हणजे भारतातील लोक. व्यक्ती, पंडित जवाहरलाल नेहरू. आ. प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. व्यक्ती, महात्मा गांधी. ई. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. व्यक्ती, साने गुरुजी. साने गुरुजींचे हे विचार आहेत. चौथा प्रश्न, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. उत्तर, मी माझ्या वाढदिवसाला नियमितता या शब्दाचा अर्थ समजून घेत रोज 1 तास व्यायाम करण्याची प्रतिज्ञा केली होती. सुरुवातीचे 2 दिवस मी खूप उत्साहाने व्यायाम केला, पण तिसऱ्या दिवशी आळसामुळे मला उठावेसे वाटेना. तेव्हा मला समजले की प्रतिज्ञा करणे सोपे असते, पण ती कृतीत आणणे खूप कठीण असते. मी माझ्या मित्राला मला रोज सकाळी उठवण्यास सांगितले. त्याच्या मदतीने माझी ही नियमिततेची सवय हळूहळू अंगी बाणत गेली. या अनुभवावरून मला शिकायला मिळाले की कोणतीही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर त्याला रोजच्या शिस्तीची जोड द्यावी लागते. आ. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर, एकदा परीक्षेच्या काळात मला खूप जोराचा ताप आला होता. दुसऱ्या दिवशी माझा गणिताचा पेपर होता आणि माझा अभ्यास करायचा बाकी असल्याने मी रडायला लागलो. तेव्हा माझ्या आईने मला शांत केले. तिने रात्रभर जागून माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि ताप कमी केला. इतकेच नाही तर रात्री उठून तिने मला सोप्या भाषेत गणिताची सूत्रे समजावून सांगितली आणि माझा आत्मविश्वास वाढवला. आईच्या या काळजीमुळे आणि रात्री जागून घेतलेल्या कष्टामुळे मला तिच्या अथांग प्रेमाची जाणीव झाली. खेळू या शब्दांशी मध्ये समान अर्थाचे जोडशब्द तयार करा. उदाहरणार्थ, पालन पोषण. 1. दंगा, दंगा मस्ती. 2. कोड, कोड कौतुक. 3. थट्टा, थट्टा मस्करी. 4. धन, धन दौलत. 5. बाजार, बाजार हाट. आ. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. 1. मी, आपण, रत्ना, त्यांचे. यामधील रत्ना हा शब्द गटात बसत नाही कारण हे एकमेव नाम आहे, उरलेली सर्वनामे आहेत. 2. राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. उत्तर, आम्ही. आम्ही हे एकमेव सर्वनाम आहे, उरलेली सर्व क्रियापदे आहेत. 3. तो, हा, सुंदर, आपण. उत्तर, सुंदर. हे एकमेव विशेषण आहे, उरलेली सर्वनामे आहेत. 4. भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे. करणे हे एकमेव क्रियापद आहे, उरलेली सर्व विशेषणे आहेत. ई. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
खाली तक्ता दिला आहे आपल्याला. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी नावे ओळखून त्या चौकटीत लिहायची आहेत. पुल्लिंगी नामे गाव, देश, शेला, मुलगा, निसर्ग. स्त्रीलिंगी आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा, भाषा. नपुंसकलिंगी काम, सनंग, मूल, यंत्र, विश्व, चित्र, पाणी, गीत. ई. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. 1. गगनभेदी घोष करणे. भारतीय संघाने सामना जिंकताच स्टेडियममधील प्रेक्षकांनी गगनभेदी घोष केला. 2. रचनात्मक काम करणे. सुट्टीच्या काळात वेळेचा अपव्यय न करता मुलांनी सामाजिक संस्थेत जाऊन रचनात्मक काम केले. 3. पोटापलीकडे पाहणे. थोर समाजसेवकांनी आयुष्यभर पोटापलीकडे पाहून दीनदुबळ्यांची सेवा केली. 4. कचाट्यात सापडणे. जंगलात रस्ता चुकल्यामुळे रामू अचानक रानटी श्वापदांच्या कचाट्यात सापडला.